नमस्कार. आजकाल अनेक लोक म्हणतात साखर म्हणजे स्लो पॉयझन, एक विष आहे. तर काही जण म्हणतात गूळ खाल्ला तरी तो गोडच आहे. मग त्यामध्ये फरक तो काय? पण खरी गोष्ट काय आहे? वजन वाढ, डायबिटीज, पचन, रक्तातील हिमोग्लोबिन, ऊर्जा या सगळ्यांवर गूळ आणि साखरेचा नेमका काय परिणाम होतो तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर होईल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. नमस्कार, आरोग्य संकल्पवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण लगेच व्हिडिओ चालू करूया. साखर कशी बनते? तर ऊसाचा रस तो रिफायनिंग केलं जातं, त्यामध्ये रसायनं ॲड केली जातात आणि बनते ती क्रिस्टल साखर. या प्रक्रियेत जवळजवळ सर्व पोषक घटक नष्ट होतात आणि उरते ती फक्त शुद्ध साखर म्हणजेच सुक्रोज. आता गूळ कसा बनतो तेही तुम्हाला व्यवस्थितपणे सांगते, पण या साखरेमध्ये जेव्हा प्रक्रिया होते तेव्हा काहीही उरत नाही, कोणताही पोषण घटक राहत नाही. तर गूळ कसा बनतो? ऊसाचा रस उकळवला जातो, तो घट्ट केला जातो, त्यापासून गूळ हा तयार होतो. इथे रसायनांचा वापर हा कमी केला जातो साखरेच्या तुलनेत. म्हणून गुळामध्ये काय असते? आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम तसेच अँटीऑक्सिडंट देखील गुळामध्ये भरपूर प्रमाणात मिळतात, जे साखरेतून काहीही मिळत नाही. जर या दोन्हीचं कंपॅरिझन कराल तर गूळ हा साखरेपेक्षा नक्कीच बेटर आहे. आता पोषण मूल्यांची जर तुलना केली तर साखरेमध्ये फक्त कॅलरी आहेत, कोणतंही विटॅमिन नाही आहे, मिनरल नाही आहे. जास्त जर खाल्ली तर वजन देखील वाढतं. या तुलनेत गूळ हा त्याच्यामध्ये थोडे मिनरल्स आहेत. लोहामुळे रक्तासाठी चांगला आहे, पचनासाठी देखील गूळ मदत करतो, ऊर्जा देतो, एनर्जी देतो आपल्याला. त्यासाठी गूळ हा साखरेच्या तुलनेत चांगला आहे. पोषण तत्वांची जर तुलना केली तर साखरेमध्ये फक्त कॅलरी मिळतात, बाकी काहीही साखरेतून मिळत नाही. गुळामधून मात्र मिनरल्स जसे की रक्त वाढवायला लोह जास्त गरजेचा राहतो, तर तोही गुळामधून आपल्याला मिळतो. आता गुळाचे थोडक्यात फायदे पहा. रक्तवाढीस मदत करतो, गुळात लोह असतं त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास देखील मदत होते. दुसरं आहे ते म्हणजे पचन सुधारतं. जेवणानंतर छोटा तुकडा जरी तुम्ही गुळाचा खाल्ला तर त्यामुळे पचन हे सुधारतं. तिसरं, शरीरातील विषारी घटक हे कमी व्हायला मदत मिळतं. गुळामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे शरीर शुद्ध ठेवण्यास मदत करतात. चौथं तो म्हणजे सर्दी खोकल्यासाठी फायदेशीर ठरतं. आलं प्लस गूळ तुम्ही जर एकत्रितपणे खाल्लं तर तो हा घरगुती उपाय आहे सर्दी खोकल्यांवरती, जो तुमच्या सर्दी खोकल्याला कायमचा बरा करू शकतो. पाचवा आहे जो ऊर्जा वाढवतो. कमजोरी, थकवा जर तुम्हाला वाटत असेल तर गूळ हा तुम्हाला पटकन ऊर्जा देतो. सहावं म्हणजे मासिक पाळीतील त्रास कमी होतो. गरम पाण्यासोबत गूळ घेतला तर वेदना कमी होण्यास देखील मदत मिळते. असे हे गुळाचे फायदे तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरते. तर साखरेचे तोटे पहा. वजन झपाट्यानं वाढतं, रिकाम्या कॅलरी असतात त्यामुळे चरबी वाढते, वजन वाढायला मदत मिळते. दुसरा आहे डायबिटीजचा धोका. जास्त जर साखर खाल तर रक्तातील साखर वाढते, त्यामुळे डायबिटीजचा धोका वाढतो. तिसरं म्हणजे दात खराब होतात, कीड किंवा कॅव्हिटी यांसारखा परिणाम तुमच्या दातांवरती दिसून येतो. चौथा आहे त्वचेवर परिणाम. जास्त जर साखर खाल्ली तर चेहऱ्यावरती जास्त सुरकुत्या देखील दिसायला लागतात. पाचवं ते म्हणजे हृदयविकाराचा धोका. साखर ही खूप डेंजर आहे, जी लोक खातात त्यांनी कमी प्रमाणात खाल्ली तर बेटर राहील, परंतु हृदयविकाराचा धोका हा साखरेमुळे वाढतो. आता अंतिम निष्कर्ष काय आहे तर साखरमधून फक्त तुम्हाला कॅलरी मिळतील, जास्त नुकसानदायक आहे. गूळमधून तुम्हाला थोडेफार फायदे मिळतील, पण तरीही साखरच या दोन्हीमध्ये अत्यंत वाईट ठरते. सर्वोत्तम मार्ग काय तर कमी गोड खा. म्हणूनच आजपासून चहामध्ये साखर कमी करा. शक्य असल्यास तुम्ही गूळ देखील वापरू शकता, पण तोही मर्यादित वापरा. गूळही जास्त खाणं चांगलं नाही. जरी त्यातून आयर्न, कॅल्शियम भेटत असेल तरीही कोणत्याही गोष्टीचा मर्यादित वापर हाच चांगला पर्याय असतो. त्यासाठी साखर तर बिलकुल खाऊ नका, गूळ तुम्ही वापरू शकता, परंतु तोही मर्यादित. हाच यामागचा अंतिम निष्कर्ष आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. आरोग्य संकल्प तुमच्याचसाठी आहे. आजच सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.